सुखी होते बाई लग्नाच्या आधी उगी चाले भरमामध्ये लागले ह्याच्या नादी. एकच गावी राहत होतं जमलं आमचं सुत, एकच गावी राहत होतं जमलं आमचं सुत. मला काय माहिती याला याचं होतं. एका सालामध्ये सारं कळायला लागलं, एका सालामध्ये सारं कळायला लागलं. दारू जुगार मटका सारं उघडकीस आलं. धटमन करून मी विचारलं जावं, धटमन करून मी विचारलं जावं तर मला म्हणे पैसे काय देतो तो बाप. म्या म्हणलं पैसा कोणी देतं जावयाला, म्या म्हणलं पैसे कोणी देतं जावायला, काम धंदा काय नाही दारू ढोसायला. असं म्हणताच आलोय माराय धावून, असं म्हणताच आलोय माराय धावून. धरला मी बी हात मग पदर खाऊन. मार खाय मी काय अडाणी नाही, मार खाय मी काय अडाणी नाही. साक्षरतेच्या वर्गात शिकले बाई, कळतंय मला बी जरा जरा कायदा, कळतंय मला बी जरा जरा कायदा. याच्यापाशी राहून काय ग फायदा. याच्यासाठी आजच मी माहेराला जाते, याच्यासाठी आजच मी माहेराला जाते. गलीतल्या 10-12 बाया बोलविते, सारे जणी मिळून बनवितो गट, सारे जणी मिळून बनवितो गट. मग बघू कसं की तो दारूचा घुट, दारूच्या घुटनच वाटुळ झालं, दारूच्या घोटानंच वाटोळ झालं ना. एकर शेत एका सालामध्ये गेलं. आणि ह्याच पायी मंजुरीची वेळ मला आली, ह्याच पायी मंजुरीची वेळ मला आली. लाडाची लेख मी उन्हातानात निघाली. राब राबून येतात माय 600 हप्त्याला, राब राबून येतात माय 600 हप्त्याला. आणि पगाराच्या रोजी तिथं हजरी झाला. 4 चौघीत मला मागतय दामन, 4 चौघीत मला मागतय दामन. ना म्हणता हिसकावून ठोकतय धुमन. बरं सांच्याला घरी येतात तेच त्याचं घरानं, सांच्याला घरी येतात तेच त्याचं घरानं. 50 आहेत मायापाशी 50 दे अजून. याच्या करणीनं मग कावला ग जीवन, याच्या करणीनं मग कावला ग जीवन. थोर घराण्याचं गेलं मातीमध्ये नाव. काय माया मैत्रिणीचे सांगू नवलाय, काय माया मैत्रिणीचे सांगू नवलाय. सुशीचा कारकून जनीचा शिपाई मोज काय नसत्याच सुट्टीनं लिवलं, मौज काय नशीब त्या सटवीने लवलं. आणि पिताडा असं माया पदरी घातलं. 10 रुपये झाले का कुणाचं भलं, 10 रुपये झाले का कुणाचं भलं. रती मारती देश घडीला गेलं. यासाठी सांगे मधुजन हो तुम्हाला, नका व्यसनादीनं. असं सांगाय जगाला, असं सांगाय जगाला, असं सांगाय जगाला. माय कुठे गेलता तो सकाळी सकाळी, कुठे गेले होते. तलाट्याकडे गेलो होतो. काय काम होतं तलाट्याकडे तुमचं. देवराव मला तलाठी उतारा द्यायला त्याच्याकडे जाऊन. आव तिथं तुमचा उतारा मिळत नाही, तिथं शेतकऱ्याच्या शेताच्या 7-12चा उतारा मिळते. तुमचा मिळते का. निघाला थोबाड घेऊन तिकडे. मला वाटलंच होतं आता गेले तिकडे येताना लेजिम खेळतच येताना म्हणून. आणि तूच म्हणजे नाही का. काय म्हणलं मी, लंडी करू नको. अहो काय म्हणलं. तू बोलले नाही का मी पाण्याला चालले तुम्ही करू. आवाज जरा कान उघडे ठेवून डोक्यानं ऐकत जा जरा. मी काय म्हणले तर मी म्हणलं मी पाण्याला चालले, घर उघडाय, घरात कुत्र शिरण, दार लावून या का दार लावून या म्हणले तुम्हाला. तरी मी विचार करून राहिलो आज कशी काय म्हणले जरूर. अहो 1000 वेळेस सांगायले तुम्हाला दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा. तुझा डोस का उलट. काय उलट आहे. दारूला पैसे नाही सोडा कोणाचा बापा झाला. आवाज ते सोडा म्हणत नाही, 10 रुपयाची सोडून द्या म्हणते. पण कामून 100 लोक मेले म्हणतात दारूनं. अक्कल नाही त्यांना. उली उली पाणी टाकतात, डबल पाणी टाकावं लागतं. मी किती दिवसापासून तिथं एकदा तरी मेलो का मी. आव पाणी कमी जास्त टाकल्यानं काय होत नाही. विषारी दारू आहे 100 लोक मेले म्हणून सांगते ना. कोणा येड्यानं सांगितलं. कोण्या वेळेला नाही सांगितलं. कालचा पेपर वाचून कालच्या पेपरात छापून आले विषारी दारूने 100 लोक मेले म्हणून. पेपरला बातमी. होय पेपरला चालेल छापून. उद्यापासून बंद. माय खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद. काय कामाचं असं काही बाई लिहून दिलं कशाला मरायला घ्यायचा का पेपर. काय माय माझ्या बापाला बुद्ध्या सुचली याच्या गळ्यात बांधलं नाही तर याला कोणी देणं गेलं पोरगी. कोणी काय 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 कोणी देणं गेलं तुम्हाला पोरगी. मला होय तुम्हालाच. या हिरोला. अहो तुम्ही हिरो तर नाहीत पण हिरो गंडा आहेत. हिरो गंडा तर असून म्हणायली कोणी देत नव्हतं. कोणी देत नव्हतं. गपचूप बसा. मुख्य बस पठ्ठ्याच्या माग आज मी 5 बाया फिरायला पैसे घेऊन. दादा माझ्या संग लग्न करा. भाऊ माझ्या आताच एक बाई भेटली पैशाची काळजी करू नका भाऊ तारीख करा. आणि तुम्हाला दादाही म्हणाल्यात आणि तुम्हाला लगीनही करा म्हणाल्यात.
तुला काय माहिती असे अवघड काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागेल. बरे आहे तो तुमच्या बहिणी आणि तुम्ही ताईचे भाऊ बरे. तुला काय कमी पडून राहिलं का? आणि काय तुमच्या घरात ते तरी सांगा मला. डोळ्यात का माती गेलती का? अहो काय सांगा ना. 4 कणग्या होत्या पठ्याच्या इथं. हो होत्या ना रिकाम्या आहे का त्याच्यात काही डाळदाना नसून ना पण कणग्या होत्या का नाही? अहो इकून चिमणी आली तर इकून फुरकून उडून जाते तिला कवा काही खायला मिळत नाही. कवा कवा लग्न झालं तेव्हा. आणि आता काय मुकाम करायली का? हे कसं बोला येतंय चरल चरल शेजाऱ्याचं पाहत नव्वल वाटतंय माझ नव्वल. तू असं कर ना मग. कसं करू? नवऱ्याला टाक भंगार मध्ये आणि उद्यापासून शेजाऱ्याकडे बघत बस. अहो तसं म्हणत नाही ते शेजारचे जाधव साहेब त्याची बायको कस्तुराबाई कसं सोनेवाने संसार करतात ते बघा म्हणते. आणि आपण काय लोखंडावानी करायलो का? अहो तसं नाही ते त्याच्या बायकोला कसं ठेवतं हे बघा मी म्हणते. काय सोडून द्यालो का? मी बी ठेवूनच घेतलं ना. अहो तसं म्हणत नाही त्याच्या घरात शांती कशी नांदायची ते बघा म्हणते. हे सुत्रे. त्या शांतीचं नाव काढत मी टाळक्याच्या मस्तकाला जाते. काय खरं त्या शांतीच्या इकडून तिकडं तिकडून इकडं तिकडून तिकडं शांत. काय खरं त्या शांतीचं? अहो तुमच्या पुढे तर शांती दिसते शांतता म्हणते शांतता. आणि मी काय नाचू राहिलो का? येऊन जाऊन जाधव साहेब येऊ होय. काय काय दिवा लावला तू? अहो महिन्याला पगार झाला की नवी साडी घेऊन येते. ही चौथी वेळ आहे तुझी. आणि ते म्हणूनच म्हणते साडी ना. गेली होय ना?